ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो म्हणजे दत्त जयंती सप्ताह। दत्त जयंती निमित्त आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे। हे पारायण कसं करावं, कधी करावं, तर बघा 28 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर पर्यंत तुम्हाला पारायण करायचं आहे। 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे। आता हे पारायण करत असताना म्हणजे 7 दिवसाच्या पारायणाचं उद्यापन 8व्या दिवशी करायचं आहे। गुरुचरित्र हा अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे। रोज किती अध्याय पठण करायचे। गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं तर थोडेसे नियम अटी आलेच, तर कुठले नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे, कुठल्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहे। तुम्ही घरात जर पारायण करणार असेल तर कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे, जर तुम्ही केंद्रात करणार असेल तर काय करायचं आहे, या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे। बघा, गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की महिला आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो। आणि आवर्जून 2025 ला दत्त जयंती निमित्त सगळ्यांनी गुरुचरित्राचं पारायण करा। ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होतं तिथे साक्षात दत्त महाराज वास करतात आणि ते आपल्याला दर्शन देतातच। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।